लेख यूट्यूब परिवार शुभ दिवस रसिकांनो. आपलं आजच्या लेखात मनपूर्वक स्वागत. नेतृत्व म्हणजे केवळ सत्ता नव्हे तर जनतेच्या विश्वासाला न्याय देण्याची जबाबदारी होय. आज महाराष्ट्रातील राजकारणातील एक महत्त्वाचे आणि प्रभावी व्यक्तिमत्व असलेले कैलासवासी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम. ते आपले प्रत्येकाचे हृदयस्थान होते. अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अनुभवी, अभ्यासू आणि निर्णयक्षम नेते म्हणून ओळखले जातात. राजकारणातील सुरुवात कारखाने संचालक, पुणे जिल्हा बँक, खासदार, आमदार, उपमुख्यमंत्री असा प्रवास राहिला. अनेक दशकापासून त्यांच्या राज्याच्या विकासासाठी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री तसेच विविध खात्याचे मंत्री म्हणून काम करताना त्यांनी प्रशासनात शिस्त, जलद निर्णय आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यांचा ठसा उमटवला. त्यांच्या काळात राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यशस्वीपणे त्यांच्या काळात चालू केली गेली होती. पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील सिंचन, रस्ते, उद्योग, शिक्षण, कृषी आणि पायाभूत सुविधांच्या विकासात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. शेतकरी, विद्यार्थी, महिला, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिक यांच्या प्रश्नावर त्यांनी सातत्याने काम केले. दर रविवारी बारामती वेळ देत होते. दादांचा रोखठोकपणा आणि हजरजबाबी बोलण्याची लकब लोकांना खूप आवडत असे. अजितदादा पवार यांचे नेतृत्व हे कठोर परिश्रम, वेळेचे नियोजन आणि कार्यक्षम प्रशासन यासाठी विशेष ओळखले जाते. कोणतेही काम वेळेत आणि परिणामकारक पद्धतीने पूर्ण करण्याची त्यांची शैली अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. विकास हा राजकारणाचा केंद्रबिंदू असावा या विचाराने त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. बारामती रस्ते, वीज, पाणी, रोजगार, सरकारी कार्यालये, शिक्षण सर्व सुविधांनी परिपूर्ण शहर बनविले. मजबूत होते म्हणूनच सिंचन, पाणी व्यवस्थापन आणि शेतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्यात विविध उपक्रम राबविले गेले. या क्षेत्रामध्ये प्रशासनिक पातळीवर त्यांनी काम केले आहे. आजचा तरुण केवळ नोकरीच्या शोधात नसून संधीच्या शोधात आहे. शिक्षण, कौशल्य, उद्योग आणि तंत्रज्ञान माध्यमातूनच स्वतःचं भविष्य घडवण्याची इच्छा प्रत्येक युवकामध्ये आहे. युवकांनी मेहनत, शिस्त, सातत्य आणि वेळेचे व्यवस्थापन या गुणांचा स्वीकार केला तर कोणतेही ध्येय गाठता येते. हीच प्रेरणा सार्वजनिक जीवनातील अनेक नेत्यांच्या कार्यातून मिळते. आजच्या युवा पिढीने त्यांच्या कार्यातून मेहनत, शिस्त, चिकाटी आणि लोकसेवेची प्रेरणा घ्यावी. समाजाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे योगदान दिले तरच खऱ्या अर्थाने विकसित महाराष्ट्र घडवू शकत. त्यांनी कधीही दुजाभाव केला तो या पक्षाचा असं कधी पाहिलं नाही. कोणी काम घेऊन येऊ द्या, लगेच पीएला सांगून पुढील कारवाई केली जायची. काम केलं जायचं. काम घेऊन जाणारा दादांच्या कामावर खुश होते. नेतृत्वाची खरी ओळख पदामध्ये नसते तर जनतेच्या विश्वासात आणि विकासासाठी केलेल्या कार्यात असते. दादांनी राज्याला आर्थिक शिस्त लागून विकासाच्या मार्गावर आणले होते. महाराष्ट्राच्या विकासात दादांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील. हा लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. अशाच माहितीपूर्ण लेखासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.